श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री सरस्वतीय नमो नमः। या लागी वायुनंदन करोनी सवे गौधान, दिव्यावशे द्याव स्वयं लक्ष्मण उडवी। भगवान प्रभू रामचंद्रांचे चरणी नमस्कार। तुम्हा सर्व संत मानवांचे नमस्कार। तिसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे। सही सुरुवात या ओळ्यात थोडस एक देश माया म्हणून या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये एक चमत्कार चमत्कार मी तुम्हाला सांगतो आणि मग आपल्या विषयाला पहिली ओळी अशी ऐसे बोलता हनुमंत संतोषला रघुनाथ स्वानंद सुखे उल्लत पाठी थापटीत कपिशी। ही ओळी आहे। मला असं चिंता सांगायचं आहे, लक्ष्मण मरणाच्या दारात पडलेलं दुःख विसरून रामाने स्वानंद सुखामध्ये डुललावं असं घडलं होतं। अजून लक्ष्मण उठलेला नाही, उठल का नाही याचा भरोसा नाही, तरी लक्ष्मणाचं दुःख विसरावं आणि रामाने स्वानंद सुखामध्ये डुललावं असं काय घडलं होतं? घडलं होतं एवढंच की हनुमंताने लक्ष्मणाचं दुःख विसरावं आणि आपल्या बोलण्याचं सुख रामाला व्हावं असं बोललं होतं। म्हणून ऐसे बोलता हनुमंत एक वाक्य वापरून जातो आहे का, क्षमा वापरतो आहे का? तुम्ही रोज आंघोळ केल्यावर क्षणभर विचार करता कोणते कपडे घातले तर आपण जगाला सुंदर दिसू? विचार करायला हरकत नाही, माझे काही त्याच्याबद्दल विरोध नाही। तुम्ही कोणते कपडे घातल्यावर जगाला सुंदर दिसू याचा विचार जरूर करा, पण माझं एक म्हणणं आहे, जसं तुम्ही जगाला सुंदर दिसण्यासाठी कोणते कपडे घालावे याचा क्षणभर विचार दररोज आंघोळ केल्यावर करता ना, तसंच असाही कधीतरी विचार करा की कोणतं कार्य केल्यावर मी देवाला सुंदर दिसेल। तर याचा हरिक वाटे देवा असले बोल बोलावं की ज्या बोलाने देवानं सुद्धा डुलावं, आणि ते बोल हनुमंतानं बोलले होते म्हणून रामाला आनंद झालेला होता। रामाची समजूत म्हणा, रामाला एक सहानुभूती किंवा काळजी करू नका म्हणून सांगून हनुमानजी निघाले होते। हनुमानजी गेले हो, पण इकडे रावणाला कळालं आणि रावण काळ नेहमीच्या दारामध्ये जाऊन आता काही काही बोलणार आहे। काय बोलणार आहे थोडक्यात औषधी समजती वाचवा वया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करणे गेला। दिवस निघण्याच्या अगोदर आणतो, लक्ष्मणाला उठवतो अशी प्रतिज्ञा हनुमंताने करून गेलेली आहे। रावण काळने दिला सांगाय सांग कसा रावण काळने दिला म्हणालाय, हनुमंताने प्रतिज्ञा करून गेले का म्हणाले सांगू का? देवाची प्रतिज्ञा खोटी होऊ शकते पण संतांची प्रतिज्ञा खोटी होऊ शकत नाही। निस्मेळपण केला खरा आणि धनुर्धरा वाचविले, मग संतांनी बोललेले शब्द आहेत, हनुमंतांनी बोललेले शब्द आहेत आणि हनुमानजींनी जे अर्थी बोलले त्या अर्थी हे कार्य सिद्धीला नेणारच। म्हणून मला काळजी लागल्या तत्काल औषधी आणून हाताची उठेल लक्ष्मण, बरोबर त्याशी झुंजल कोण राम लक्ष्मण अग्रबळी। हनुमानजी औषधी आणतील, औषधी आणल्यावर सुसेन लक्ष्मणाला उठवतील आणि लक्ष्मण जर उठला तरी एकापेक्षा एक बलवान आहेत, त्यांच्या सोबत युद्ध कोण करी? अति बळ्या वायुनंदन काही नाटो वेदान बलिष्ठ सगळ वादरगण त्याशी कोण तुंगेल। मंडळी मी एक वाक्य वापरतो त्याच्याबद्दल बरोबर जाणून घ्या बरं का। तुम्ही एवढं चांगलं वागा, एवढं चांगलं वागा की तुमच्या वैर्याला सुद्धा वाटलं पाहिजे की आपणही असलंच वागावं। तुम्ही एवढं चांगलं करा की विरोधाने सुद्धा त्याची स्तुती केली पाहिजे। मला कळण्यासाठी दृष्टांत सांगून जात आहे का?
शाहिस्ते खानाचे बोटे शिवाजी महाराजांनी तोडले. बोट तोडलेला शाहिस्ते खान तळमळत पडलेला होता. त्या शाहिस्ते खानाची एक बहीण पळत आली आणि ते बहीण शाहिस्ते खानाला म्हणू लागली, भैया भैया मेरी बेटी गायब हुई है, माझी पोरगी गायब झाली. शाहिस्ते खान म्हणू लागला, बहिणा तू चिंता मत करना, तू काळजी करू नकोस. शिवाजी महाराज कुणाच्या मुलीला उचलून नक्कीच नेणार नाहीत. आणि कोणी सैन्याने नेलंच असेल तर जसं नेले तसं उद्या बहिणीचं नातं लावून तिला बळवण करून घरला आणून सोडल्याशिवाय राहणार नाही. कोण विश्वास द्याले? ज्याचे बोट तोडले वैरी, ते वैरी म्हणते की शिवाजी महाराज असं करणार नाही. वैर्याने मोठेपणा गाव असं वागायला शिका. रावण वैरी आहे आणि रावण म्हणाला हनुमानजी बोलून गेले तेव्हा औषधे आणणारच, लक्ष्मणाला उठवणारच, मग माझं काही चालणार नाही. कपटे करून ब्रह्मशक्ती करीला हे विलापती तव कार्य साधावे हातोहाती उदया गबती न येता. कप्तानी कशी तरी मी लक्ष्मणाला शक्ती मारलेली आहे, काहीतरी राम पडला वगैरे वगैरे म्हणून. कप्तानी हे पाहताय का? मूर्ख कपटी माणसापेक्षा मूर्ख माणसं परवडले. कपटी माणसापेक्षा मूर्ख माणसं परवडले. मूर्ख स्वतःचं नुकसान करून घेतात आणि कपटी दुसऱ्याचं नुकसान करतात. मी कपट केलं, लक्ष्मणाला कपटाने बाण मारला, शक्ती मारली, कसं तरी लक्ष्मणाला पाडलं आणि त्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानजी औषधी आणायला गेले. चंद्रामृती सदा पूर्ण चंद्र जल मनाती मनोन येरवी तो गगनाद्री जाण मामा विधान विख्यात. चंद्राच्या अमृताने औषधीमध्ये अमृत संजीवनी तयार होते म्हणून त्याला चंद्रामृत चंद्रांचल असंही नाव आहे. एरवी त्याला द्रोणाद्री म्हणतात. त्या द्रोणाद्रीवर औषधी आणायला गेले. रूपाने चंद्रामृत अमृत संजीवनी त्याशी म्हणत औषधी अशी आनंद पर्वती समस्त वर्तती. चंद्रामृत रूपाला येऊन अमृत संजीवनी तयार झालेली आहे. इथे एका शब्दावर थोडासा भर देतो बरं का. ऐशा औषधी समस्त अंतयस्थानी वर्तती. वर्तती याचा अर्थ आहे इकडे तिकडे फिरता. थोडं शब्दाचं चिंतन करा. वर्तती याचा अर्थ काय होतं? इकडे तिकडे फिरतात. मग औषधीने हनुमंताला काय केलं होतं? एकदा पूर्वेला एकदा पश्चिमेला. मग त्या औषधी आणण्यासाठी हनुमानजी गेले. येथे गेला कपिनंदन बहुमाया करोडी आपण बरगाशी करावी विघ्न सूर्योदय जवळ न होया. हनुमानजी औषधी नाही गेले. तू काही कर, काही माया कर आणि माया करून हनुमंताला दिवस निघेपर्यंत अडकावून ठेव असं रावण काळजीची विनंती करायलाय. ऐका, राजा आपल्या राज्यातल्या एका सामान्य माणसाची विनंती करायलाय. विनंतीच नाही, पाया सुद्धा पडते. कारण सांगतो, वाईट काम करायचं असल्यावर नको त्याच्या पाया पडायची वेळ आहे. चांगले काम करणारे कुणाच्या पाया पडायला जात. ते वाईट काम करायचे ना म्हणून त्याची विनंती करू लागले. काय म्हणतात? ही माईची लक्षण जटाधारी वल्कल भरण सर्वांगी बसना उतरण असाधारण असला माईक रूप धर, असाधारण ऋषिवेश. का सांगायला सांगू का? ऐका, सांगतो. थोडं मागली पेपट घेण्यासाठी सांगायला बरं का. एक वाक्य वापरून जातो मी सांगणार असा या ओव्यांचा अर्थ आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझ्या बुद्धीला जे योग्य वाटले ते मला सांगण्याचा प्रयत्न आहे आणि ते पटवण्यासाठी मी थोडस चिंता सांगायला चुकलंच वाटत असेल तर क्षमा करायची. एक वाक्य वापरून जाऊ का? ऐका, आपण आपल्यातले गुण ओळखायचे. दोषे काढायला तर लोक आहेतच की. आपण पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करायचं. कारण माग पाय वळणारे लोक
आहेतच की. बरोबर, हे पायवड्याचं काम करणारे लोक आहेतच की. आपण स्वप्न मोठेपणाचे बघायचे, कमीपणा सांगणारे लोक आहेतच की. आपण केलेलं चिंतन कथेमध्ये आपण समाजाच्या पुढे मांडायचं. जर सांगता सांगता चुकलं तर चुका काढायला लोक आहेतच की. त्याची एक गंमत आहे, मी सांगतो तुम्हाला ऐका. तुमच्या 1000 चांगल्या शब्दाचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाची वाट बघत हजारो लोक बसले. हे कुठं चुकल म्हणून चुकणं हा माणसाचा स्वभाव धर्म आहे, तर काही सांगता येत नाही. ऐका, रावण तो असाधारण ऋषी वेश धरून जा का म्हणाले, त्याचं कारण